कॉमेंट्री मध्ये बदल आणि आता सुरू होणार आहे मालवणी कॉमेंट्री. धन्यवाद. ज्या क्षणाची आतुरतेने सगळ्यांनी वाट पाहिली तो क्षण आता समोर. मेगा फायनलचा सामना मैदानात रंगतोय. पहिला चेंडू स्विंग अँड मिस. अजिंक्य स्ट्राईकवर फलंदाज. दिशा थोडीशी बदलली आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू वाढलाय बाहेरच्या दिशेने. एका चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर 0 अशी धावसंख्या धावफलकावरती. परत एकदा पुढचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने. बॅकफुट पंच पाहायला मिळतोय. येतोय टांगा पलटी घोडे फरार. येतोय अजिंक्यच्या बॅट मधून BPL फायनलचा ब्रँडेड चौकार. परत एकदा पुढचा चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लागला. उडवलाय. जाईल का चेंडू सीमारेषा पार. यस चेंडू जातोय आर पार सीमा पार. आउट ऑफ द पार्क. 4 धावांसाठी चौकार. वारंवार 2 चेंडूंवर 2 मोठे फटके. आता मात्र कमबॅक पाहायला मिळते अजिंक्य याच्याकडून. 2 चेंडू 3 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. 8 अशी धावसंख्या धावफलकावरती. 11 विरुद्ध 11. शेवटपर्यंत आले, लढले, झुंज दिली, मेहनत केली. जिद्द, चिकाटी, मेहनत, जोश या संपूर्ण शब्दांचा पराक्रम गाजवताना 11 विरुद्ध 11 22 खेळाडू मैदानामध्ये लढतायत. परत एकदा पुढचा चेंडू. एक तेरी तो एक मेरी असं समीकरण मैदानामध्ये. मित्रांनो बघता बघता वेळ बदलली, काळ बदलला, समीकरण बदललं. सकाळचं क्षेत्र चालू झालं होतं. शेवटच्या सामन्यापर्यंत कधी आलो ते कुणालाच समजलं नाही. जाऊया मॅच कडे. परत एकदा पुढचा चेंडू लेग साईडला फ्लिक केला. त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे सर्कल मध्ये. चेंडू उचलला गेला फेक होईल निश्चितच तोपर्यंत. आणि या एकेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकलंय. 9 अशी धावसंख्या धावफलकावरती. परत एकदा पुढचा चेंडू बॅकफुट पंच पाहायला मिळतोय. विनायकची बॅट मात्र या पूर्ण टुर्नामेंट मध्ये पाहिलं तर शांत आहे. अजूनही शांत आहे. विनायक या सामन्यामध्ये तुला तुझी बॅट तळपावी लागेल. वादळापूर्वीची शांतता दाखवावी लागेल. जर या ट्रॉफीवर आपलं नाव कोरायचं असेल तर नक्कीच ह्याच शेवटचा सामना आहे. याच सामन्यामध्ये काहीतरी करावं लागेल. कारण 1 वर्षाच्या स्पर्धेची आपण वाट पाहिली. त्या स्पर्धेचा आता शेवटचा क्षण आलाय. 1 वर्ष 53 आठवडे 12 महिने 8,360 तास 5,25,600 मिनिटे ज्या दिवसाची आपण वाट पाहिली. आणि बघता बघता एक सूर्य ब्रह्मांडामध्ये उगवला. आणि त्या सूर्याची लख लख किरण संपूर्ण ब्रह्मांडामध्ये पसरली. आणि पसरता क्षणीच्या मैदानाकडे आपण धाव घेतली. आणि धाव घेता घेता सकाळची झाली संध्याकाळ. आणि संध्याकाळचा मेगा फायनलचा सामना मैदानात रंगतोय. परत एकदा पुढचा चेंडू बॅटची लेमन त्या ठिकाणी ऑफ साईडच्या दिशेने. आता मात्र विनायक स्ट्राईकवर फलंदाज. मॅन फ्रॉम महाबळेश्वर ग्रामीण मधील हा खेळाडू आहे. ग्रामीण क्रिकेट असो व्यावसायिक क्रिकेट असो एक क्रिकेट क्षेत्रामधील मोठं नाव विनायक. नायक नाही खलनायक है वो. परत एकदा पुढचा चेंडू इनसाइड आउट पद्धतीचा फटका. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि पहिला प्राइज विकेट बसतोय. विनायक होतोय गडी बाद. आदित्य विनायकची जागा घेण्यासाठी आदित्य या सीझन मध्ये इनफॉर्म बॅट्समन खूप चांगली गोल फलंदाजी ज्याच्या माध्यमातून बघितली. पुणे रिटर्न मला आताच खबर येते. पुणे रिटर्न मॅन फ्रॉम वाकडचा खेळाडू ग्रामीण क्रिकेट मधला अजून एक स्टार येतोय.
डावकुरे हाताचा फलंदाज उजव्या हाताचा गोलंदाज असं गोड समीकरण मैदानामध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये थोडस बदल, कारण लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानात. चला मॅच ऑन अजूनही मैदानात. मेगा फायनलचा सामना 4:30 वाजले संध्याकाळचे. परत एकदा बालामुरुगन पुढचा चेंडू परत एकदा टप्पा पडल्यानंतर उसळी घेतोय. अचूक टप्प्यावरची तिखट गोलंदाजी, भेदक गोलंदाजी. पंचांचा आमच्यापर्यंत 1 बाउन्सची वॉर्निंग येते आणि धावफलकावरती जर धावसंख्येचा विचार केला तर 10 अशी धावसंख्या दिसेल आपल्याला धावफलकावरती. परत एकदा पुढचा चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. मिड ऑन वरून क्षेत्ररक्षक येईल, चेंडू उचलेल, चेंडूची फेक करेल. खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून हरणाच्या गतीने आणि चित्त्याच्या चपळ्याने सहज गतिरित्या 2 धावा पूर्ण करतायत आणि बघता बघता एका डझनावरची धावसंख्या पूर्ण होते. 12 अशी धावसंख्या दिसेल धावफलकावर. लॉस ऑफ 1 विकेट. परत एकदा पुढचा चेंडू आता मात्र उडवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. निश्चितच चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. टांगा पलटी, घोडे फरार. चेंडू जातोय सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. परत एकदा पुढचा चेंडू. याला म्हणतात सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते मैदानामध्ये. मोठा फटका आल्यानंतर पुढच्या चेंडूला सन्मान दिला जातोय. बघता बघता या 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावफलकावरती धावसंख्या विराट कोहली जर्सी क्रमांक 18 तीच धावसंख्या दिसते आपल्याला धावफलकावरती. 18 अशी धावसंख्या 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर. परत एकदा पुढचा लेग ब्रेक गोलंदाज. कोण तो? पहिला चेंडू फुलटॉस उडवलाय. डीप लॉंग आणला. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू जाईल का सीमारेषेच्या बाहेर? यस, चेंडू जातोय सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. रिप्ले मध्ये पाहू शकतात फुलटॉस चेंडू. आदित्य थोडासा ऑफसाइडला शेपल झाला आणि डीप लॉंगनला उडून दिलाय. 6 धावांसाठी षटकार. अजिंक्य, सॉरी नाम में क्या होता है काम में होना चाहिए. अजिंक्यच्या बॅट मधून येते परत एकदा ब्रँडेड षटकार. परत एकदा पुढचा चेंडू ऑफ साइडच्या दिशेने उडवलाय. यस, बॅक टू बॅक सिक्सर. 2 चेंडू 2 मोठे फटके. यस, पाया तर भक्कम घातलेला आहे या ठिकाणी दोन्ही फलंदाजांनी. ज्ञाने देवे रचिला पाया तुका झालाच ही कळस. यस, याच प्रत्यक्षिक उदाहरण पाहायला मिळते अजिंक्यच्या माध्यमातून. 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके. धावफलकावर धावसंख्या 30 धावा धावफलकावर. परत एकदा पुढचा चेंडू फाईन लेगच्या दिशेने हुक केलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून क्षेत्ररक्षक जाईल. चेंडू आणि क्षेत्ररक्षक यांच्यामधील शर्यत. या चेंडू उचलला जातोय. एक तर धाव पूर्ण झाली, दुसरी पूर्ण झाली. बघता बघता 3 धावा मैदानामध्ये पूर्ण केले जात आहेत. डबल 3 तिरियचो डबल गेम. 33 अशी धावसंख्या धावफलकावर. लॉस ऑफ 1 विकेट.
चला सामना चालू करायचा आहे पंच. चला मॅच चालू करायची आहे लवकर. परत एकदा पुढचा चेंडू लेग साइडला फाईन लेगला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जाईल चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. सदतीस लॉस ऑफ 1 विकेट. विनायक बाद झाल्यानंतर कुठेतरी वाटलं होतं कमबॅक करतोय संघ, पण अजिंक्य आणि आदित्यची बेधडक खेळी याचाच परिणाम 37 धावा धावफलकावरती. या षटकामधील असेल शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. परत एकदा पुढचा चेंडू मोठा फटका मारण्याच्या नादात बॅटची लेमनेज बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरून क्षेत्ररक्षक येईल चेंडू उचलेल फेक करेल निश्चितच. तोपर्यंत 1 धाव पूर्ण झाली आणि या एकेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकते. 38 अशी धावसंख्या. 3 षटकांचा खेळ होतोय समाप्त. आता मात्र या इनिंग मधील मेगा फायनलच्या सामन्यामधील एक बॉल बाकी आहे. लास्ट बॉल ओके. मला वाटलं 5. परत एकदा पुढचा चेंडू आडिया बॅटिंग केलेलं चेंडू लेग साइड क्षेत्ररक्षक पडता हसता रडता परत एकदा चेंडू उचलल्यान पडत पडत रडत रडत चेंडू पाशी पोचलो आणि बघता बघता 1 धाव पूर्ण झाली मैदानात. आणि या एकेरी धावसंख्येन राऊंड फिगर इंग्लंडच्या डिक्की बर्ड या पंचांनी फेमस केलेली नेल्सन फिगर 40 वर 1 विकेट 2 रन ओके 40. चला सामना चालू करून घ्यायचा आहे. शेवटचं षटक एक भैरवी घालणारे षटक या इनिंग मधील मेगा फायनलचा सामना रंगतोय मैदानात. पहिला चेंडू स्ट्राइक वर आदित्य. पहिला चेंडू उडवलाय पुल केलाय शॉर्टम पुलचा फटका. यस सक्सेसफुल पॉवरफुल वंडरफुल ब्युटिफुल आदित्यच्या बॅट मधून बीपीएल चा ब्रँडेड षटकार. पाच चेंडूंचा अजूनही खेळ बाकी. परत एकदा पुढचा चेंडू थोडासा खराब चेंडू. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर आणि बघता बघता टीमचं अर्धशतक या ठिकाणी पूर्ण होते. 50 अशी धावसंख्या. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर वैयक्तिक 19 या धावसंख्येवर खेळतोय आदित्य आणि वैयक्तिक 10 चेंडूंमध्ये 27 धावा तब्बल ठोकतोय तोच म्हणजे अजिंक्य. अजूनही या षटकामधील उर्वरित 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि 4 चेंडूंमध्ये किती धावा जमवत आहेत आणि किती धावांचं लक्ष ठेवत आहेत तेच म्हणजे समोरच्या संघाकडे. पुढचा चेंडू लेग साइडच्या दिशेने मिड ऑनच्या दिशेने त्या ठिकाणी
समीर बागल एक चप्पल क्षेत्ररक्षक स्क्रीनवर येतील, त्याहीपेक्षा सुरेख रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल मैदानामध्ये. 2 धावा सहज गतिरित्या पूर्ण होत आहेत. 52 अशी धावसंख्या 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर. परत एकदा पुढचा चेंडू फुलटॉस. पंच मात्र या ठिकाणी नो चेंडू असल्याची आमच्यापर्यंत खूण येते. आपल्या चाणक्य नजरेने या ठिकाणी दंडात्मक कारवाई करतायत. 59 मेगा फायनलचा सामना. अतिशय सुरेख असा स्कोर. अजूनही या षटकामधील उर्वरित मला वाटतं 3 चेंडूंचा खेळ बाकी. फ्रीट यस. परत एकदा पुढचा चेंडू. आता मात्र खटक्यार बॉट आणि जाग्यार पलटी. गोलंदाज त्या ठिकाणी अंडर प्रेशर मध्ये पाहायला मिळतोय. हाच असतो मित्रांनो मेगा फायनलचा थरार. रंगतोय सामना मैदानात. जाऊया मॅच कडे. फ्रीट असेल ऑन. परत एकदा स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सज्ज. गोलंदाज असेल केदार. परत एकदा पुढचा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. परिणामी चेंडू जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. सीमारेषेचं उल्लंघन करीत बीपीएल चा परत एकदा येतोय आदित्यच्या बॅट मधून ब्रँडेड चौकार. बीपीएल चा हायएस्ट ऑफ द स्कोर पाहायला मिळतोय. 64 लॉस ऑफ 1 विकेट. परत एकदा पुढचा चेंडू. लास्ट 1 बॉल. ज्यावेळी विनायकचा विकेट गेला त्यावेळी कुठेतरी वाटलं होतं पण राजा गेला तरी काय झाले, प्यादे अजून बाकी आहेत. याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानामध्ये जिदाराम खडे होते. उधर से ही लाईन चालू होतीये असं दाखवताना दोन्ही खेळाडू मैदानात झुंज देत आहेत, झगडत आहेत. अतिशय वादळी खेळी, बेधडक फलंदाजी. दोघांची जर फलंदाजी आवडली असेल मित्रांनो जोरदार टाळ्या होऊन जाते दोन्ही फलंदाजांसाठी. परत एकदा पुढचा चेंडू. अतिशय प्रेशर मध्ये गोलंदाज. समोरचा संघ सुद्धा मित्रांनो तेवढा तगडा आहे कारण फायनलचा सामना आहे. दोन्ही खेळाडू अंडर प्रेशर मध्ये असतील. काय होईल, काय घडेल, काय बिघडेल, कुठचा संघ विजयी ठरेल ही येणारी वेळच सांगेल. जाऊया मॅच कडे. परत एकदा मॅच ऑन मैदानात. परत एकदा पुढचा चेंडू. आता मात्र गोलंदाज हुशार होते. मिडॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली वळ्यात पडलेला चेंडू आणि हातीक पडलेला भोग आणि रनआउटच्या स्वरूपात गडी होतोय बाद. 2 रन. 69 टू विन. काय पाहायला मिळाली फलंदाजी मित्रांनो, खूप चांगली फलंदाजी. काय फलंदाजी केलंय मित्रांनो दोन्ही फलंदाजी. अजिंक्य गोसावी 11 चेंडू तब्बल 29 धावांची खेळी आणि आदित्य शेटकर 12 चेंडू तब्बल 36 धावांची बेधडक खेळी. खूप चांगली फलंदाजी, ते पण इम्पॉर्टंट मॅच म्हणजे मेगा फायनलच्या मॅच मध्ये. चला सामना लवकर चालू करून घ्या. मराठी उद्योजक अभिजित पारकर यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. मंडळाकडून खूप खूप अभिनंदन त्यांचं, कारण तुमचे असे चाहते असतात त्यांच्यामुळे अशा स्पर्धा परीक्षा यशस्वीरित्या पार होतात. मित्रांनो तुमचं जर
कोणाला चला BSK क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्या. तर मी काय सांगत होतो मित्रांनो, असेच सहकारी असतात त्यांच्यामुळे अशा स्पर्धा परीक्षा यशस्वीरित्या पार पडतात. मित्रांनो तुमचं भाषा, कर्तृत्व, वक्तृत्व, नेतृत्व, परोपकार, सत्कर्म जर चांगलं असेल तर यश तुम्हाला मागावं लागत नाही, ते लौकिक तुमच्या पायापर्यंत आपोआप येतं. याच्यासाठी सरांचं खूप खूप अभिनंदन आमच्या मंडळाकडून. मित्रांनो संघर्ष करावा लागेल, संघर्ष करावा लागेल, झुंज द्यावी लागेल. कारण सुरेश भट असं म्हणतात, क्रिकेटमध्ये, क्रिकेट असो, खेळ असो, क्षेत्र कुठलंही असो, कारण आयुष्यामध्ये यशाला शॉर्टकट नाही. त्याचं प्रत्यक्षिक उदाहरण मैदानामध्ये. आयुष्य खूप छान आहे पण थोडं लहान आहे. रडतोस काय वेड्या, लढण्यात शान आहे. काट्यातही फुलांची झुलती कमान आहे. उचलून घे हवे ते दुनिया दुकान आहे. जो म्हणतो आयुष्य बेईमान आहे तो निरर्थक आहे. कारण मित्रांनो, अरे रडतोस काय वेड्या, सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं. कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरूनच पडावं लागतं. धन्यवाद. वळूया मेगा फायनलच्या मॅच कडे. चला मेगा फायनल मॅच ऑन. 4 षटक 24 चेंडू जिंकण्यासाठी 69 धावांची आवश्यकता. समोर फलंदाज समीर बागल, मॅन फ्रॉम लक्ष्मण नगरचा खेळाडू, त्याच्या साथीला नॉन स्ट्रायकर लेफ्ट हँडर फलंदाज ओमकार. तर पहिलं षटक घेऊन अतिशय वेगवान गोलंदाज पुण्या. पहिला चेंडू आडव्या बॅटने फटका, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, निश्चितच चेंडू जाईल सीमा रेषा पार. टांगा पलटी, घोडे परार, जागेवर बोट आणि खटकेर पलटी जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. समीर बागल यांनी अजून 2 6 मारले या ओव्हर मध्ये. तर कुणाल नाईक यांचा कॉल तुमच्यासाठी 8:30 ला भेटायचा आहे रात्री. परत एकदा पुढचा चेंडू, इनसाइड आउट पद्धतीचा फटका. मित्रांनो मी मगासपासून म्हटलंय, समीरची बॅट सुद्धा शांत होती. फायनलच्या सामन्यामध्ये काहीतरी करेल समीर, याच्यासाठी सर्व प्रेक्षकांच्या नजरा. 2 चेंडूंवरती 10 धावा. धावफलक झपाट्याने सरकलाय पुढे. आता मात्र अंडर प्रेशर दिसतोय पुण्या. पुन्हा एकदा पुण्या. परत एकदा पुढचा चेंडू, स्लोअर पद्धतीचा चेंडू. त्या ठिकाणी थोडस फाईन लेगला क्षेत्ररक्षक पंबल झाले. पहिल्या प्रयत्नात, दुसऱ्या प्रयत्नात, तिसऱ्या प्रयत्नात चेंडू उचलला गेलाय. चेंडूची जोपर्यंत फेग होते निश्चितच तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. बघता बघता धावफलक पुढे सरकलाय. एका डझनावरची धाव संख्या 12 अशी धावसंख्या दिसेल धावफलकावरती. परत एकदा पुढचा चेंडू, इन स्विंग पद्धतीचा चेंडू. थोडस टायमिंग करायचं होतं. चेंडू आतल्या दिशेने वळला, लेग साइडला पॉइंटच्या दिशेने चेंडू गेलाय. मिडॉनला क्षेत्ररक्षक झाला तोपर्यंत 1 धाव पूर्ण झाली. अजूनही या षटकामधील 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 20 चेंडू 56 धावांची आवश्यकता. मेगा फायनलचा सामना रंगतोय. संध्याकाळचं क्षेत्र. आता मात्र थोडेस बदल होतोय मैदानात. डावकुऱ्या हाताचा लेफ्ट हँडर फलंदाज मैदानामध्ये ओमकार. सकाळपासून ज्याच्या बॅट मधून वादळी खेळी पाहिली अशीच आता खेळी करण्याची आवश्यकता असेल पेल्कॉन संघाला. पुढचा
पुढचा चेंडू उडवलाय, हुक केलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, यस पीछे पिल्लर, नीचे पिल्लर, बल्लेबाज बार आणि सेलिब्रेशन पाहायला मिळते बीएसके टीम कडून. ओमकारची जागा घेण्यासाठी नवीन नौका फलंदाज मैदानामध्ये बाला मुर्गन. तेरावर 1 विकेट. आता मात्र स्टॉप होतोय रन इथे कुठेतरी रोखून ठेवतोय फलंदाजांना मोठा फटका मासून. पण नॉन स्ट्राईक वर जो फलंदाज दिसतोय ना तो अतिशय घातक फलंदाज आहे. 1-1 जर्सी मधला समीर बागल. आता खेळी करावी लागेल फायनल मध्ये. परत एकदा पुढचा चेंडू, इन स्विंग पद्धतीचा चेंडू, काय झेल पकडलाय. कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द डे होऊ शकते मॅच. आणि हाच असेल टर्निंग पॉइंट. सेलिब्रेशन पहा मित्रांनो, यालाच म्हणतात जिद्द, यालाच म्हणतात चिकाटी, यालाच म्हणतात मेहनत आणि याला म्हणतात स्वतःच्या संघामध्ये आत्मविश्वास पैदा करणे. तेरा धावा, 2 विकेट. नवीन फलंदाज नॉन स्ट्राईकला चॅम्प आणि गोलंदाजीसाठी आदित्य शेटकर, मॅन फ्रॉम वाकड. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडून स्क्रीनवरती गोलंदाज वाकड एक्सप्रेस स्क्रीनवरती. पहिला चेंडू दुसऱ्या षटकामधील समोर फलंदाज समीर बागल. ग्रामीण क्रिकेट मधला एक स्टार खेळाडू समीर दिसतोय फलंदाजीसाठी. पहिल्या चेंडूवरती 2 धावा या ठिकाणी प्राप्त होते. दुहेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकते. 15 अशी धावसंख्या. उर्वरित चेंडू असतील 17 आणि जिंकण्यासाठी आवश्यकता असेल 54 धावांची. रिव्हर्सिपचा फटका, स्विच हिट आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. मगाशीच म्हटलेलं हा 1-1 जर्सी मधला खेळाडू आहे. त्याच्या माध्यमातून कुणाल सर दुसरी षटकार आली आहे. 8:30 ला भेटायचं, अजून एक षटकार आली तर हे विसरू नको. प्लेन ऑन, मॅच ऑन, दिल की धडकन तेज, कारण मेगा फायनलचा सामना रंगतोय मैदानात. परत एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. फुलटॉस चेंडू होता, अतिशय नाराजी प्राप्त करणार, कारण हा चेंडू समीर यांना सुद्धा माहिती आहे किती महत्वाचा होता, कारण फुलटॉस चेंडू मिस होतोय. 15 चेंडूंमध्ये 48 धावांची आवश्यकता. परत एकदा फटका, सुरेख इनसाइड आउट पद्धतीचा फटका. नजाकत, ताकद, टायमिंग, एलिव्हेशन आणि चेंडू होतोय सीमारेषेचं उल्लंघन करीत 4 धावांसाठी चौकार.
वादळापूर्वीची शांतता आता मात्र बॅट तळपली आहे. मित्रांनो, समुद्र ज्यावेळी शांत असतो त्यावेळी लोक त्याचा आनंद घेतात, पण एकदा समुद्र ज्यावेळी खवळतो त्यावेळी लोकांना पळायला सुद्धा जागा राहत नाही. आता मात्र बॅट तापली आहे. समीर बागल मॅच ऑन मैदानात 14 चेंडू 44 धावा असं समीकरण मैदानामध्ये पाहायला मिळतंय. परत एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र त्रिफळा उद्ध्वस्त. यष्टीचा छेद केला, भेद केला. यष्टी उकळली गेली, वाकवली गेली. चेंडू पायातून फटीतून पसार झाला आणि क्लीन बोल्ड. नवीन खेळाडू ब्रॅन फ्रॉम रत्नागिरी राजापूर लांजाचा खेळाडू या ठिकाणी बीपीएल च्या माध्यमातून पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मैदानात नवोदित फलंदाज. अंडर आमचा बेस्ट बॉलर बीपीएल सीझनचा तो जाता फलंदाजीसाठी मैदानामध्ये. छोटा पॅकेज बडा धमाका. आता मात्र धमाका करावा लागेल या फायनलच्या सामन्यामध्ये. पुढचा चेंडू स्विंग अँड मिस लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू फिंगर रोल केले गोलंदाजाने. बघता बघता या दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. किती आहेत ते रन? तो एरो कार्ड 25 धावा धावफलकावरती. 12 चेंडू 44 धावांची आवश्यकता. प्रतिषटक 22 धावांची आवश्यकता असेल, कारण 12 चेंडू 44 धावा विजयाचं समीकरण मैदानात. चॅम्पला आता मात्र कॅप्टन इनिंग या ठिकाणी खेळावी लागेल. यस, कर्णधार स्वतः मालक संघाचा सर्वेसर्वा मैदानामध्ये. पुढचा चेंडू ऑफ साइडच्या दिशेने डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. पहिल्या प्रयत्नात चेंडू अडवलाय, तोपर्यंत निश्चितच 1 धाव पूर्ण होते. यस मित्रांनो, क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. या क्षेत्ररक्षकासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे मैदानामध्ये. पुढचा चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. अजिंक्य स्क्रीनवर येतोय. सेफ अँड चेंडूची फेक केली. नो चेंडूचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. यस, नो बॉल. फ्री हिटची सुवर्ण संधी. लागला तर आघात, नाही तर बरगात. लागला तर ती, नाही तर फकीर. आणि मालवणी भाषेत बाबा गेलो पंढरेक, इलो तरी वडे आणि नाही इलो तरी वडे. 11 चेंडू 41. पुढचा चेंडू फ्लिक केलाय. शॉर्ट टर्म पुढचा फटका. पुन्हा परत एकदा चेंडूच्या खाली चेंडूची फेक करतोय. बघता बघता या ठिकाणी मित्रांनो 2 धावा पूर्ण झाल्या आहेत. 10 चेंडू 39 धावा. दहा बॉल 39. पुढे मारण्याचा प्रयत्न मात्र शेवटपर्यंत प्रयत्नच राहतोय. अनिवार्य निर्धाव चेंडूची गणना धावफलकावरती. 9 चेंडूंमध्ये 39 धावांची आवश्यकता असेल. आता विनू जिंकला तर 8:30चा कॅन्सल करून 11:30ला स्वस्तिक मध्ये जायला लागेल.
ए 8:30चा प्लॅन कॅन्सल 11:30ला स्वस्ती पुढचा चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू लेग साइडला फ्लिक केलाय डीप मधून पुन्हा जोपर्यंत परत एकदा येतोय चेंडूची फेक करतोय निश्चितच 2 धावा पूर्ण आणि दुहेरी धावसंख्येने धावफलक बऱ्याच कालावधीनंतर पुढे सरकलंय 32 अशी धावसंख्या धावफलकावर. या षटकामधील अजूनही 2 चेंडूंचा खेळ असेल बाकी. येणारे चेंडू असतील 8 आणि जिंकण्यासाठी आवश्यकता असेल 37 धावांची. परत एकदा पुढचा चेंडू पुढे मारण्याचा प्रयत्न टप्पा पडल्यानंतर चेंडू उसळी घेतोय अचूक टप्प्यावरची भेदक गोलंदाजी तिखट मारा पाहायला मिळतोय गोलंदाजाच्या माध्यमातून. 7 चेंडू 37 धावांची आवश्यकता. 7 चेंडूंवर 7 मोठे फटके मारावे लागतील. परत एकदा पुढचा चेंडू हुक केलाय चेंडूला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खूप चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. पहिल्या प्रयत्नात चेंडू अडवलाय तन्मय त्या ठिकाणी स्क्रीनवर मॅन फ्रॉम ओडिसा तन्मय पांडा मॅन फ्रॉम ओडिसाचा खेळाडू होता. स्क्रीनवरती दिसला आपल्याला रिप्ले मध्ये पाहू शकतात काय या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलंय. चला शेवटचे 6 चेंडू 35 धावांची आवश्यकता. दोस्तों आजकल के नौजवान इन 4 चीजों के पीछे पागलों की तरह नजर आते हैं. एक है क्रिकेट, दूसरा है पैसा, तीसरा है पबजी, चौथा है लड़कियां. इन लड़कियों के पीछे पागलों के लिए जरूर मैं यहाँ से कुछ कहना चाहूंगा कि देवदास की तरह जान मत दो यारो मेरी बात मानो प्यार को लात मारो. देवदास की तरह जान मत दो यारो मेरी बात मानो प्यार को लात मारो. ना चंद्रमुखी ना पारो और रोज रात को एक स्ट्रॉन्ग बियर मारो और जिंदगी आराम से गुजारो. हे सगळ्या ओनर साठी होतं. 6 चेंडू चला वळूया मॅच कडे. 6 चेंडू 35 धावा. पहिला चेंडू या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न समीर बागल सरांना सूचना येते कुणाल यांच्याकडून 8:30चा प्लॅन कॅन्सल झालाय. टाइम मध्ये थोडासा चेंज झालाय. प्लॅन आपला नक्की होईल अशी सूचना येते. टाइम तुम्हाला व्हॉट्सअप वर कळवण्यात येईल. विनू सोबत 11:30 यस टाइम भेटलाय. पुढचा चेंडू ब्लॉकर पद्धतीचे चेंडू विनू येतोय डीप लॉंग ऑन वरून सेकंड स्क्रीन वरती. शेवटपर्यंत झुंज दिली मित्रांनो विनूच्या टीम में क्योंकि जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता. बिना संघर्ष किए कोई मान नहीं होता और जब तक ना पड़े हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. पुढचा चेंडू पुढे मारण्याचा प्रयत्न यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. 3 चेंडूंमध्ये 33 धावांची आवश्यकता. परत एकदा पुढचा चेंडू 2 चेंडूंमध्ये 33 धावा. हळूहळू सामना झुकतोय बीएसके टीमच्या दिशेने. बिंबिसार सुपर किंग आता परत 1 वर्ष वाट बघावी लागेल या स्पर्धेची. खूप चांगलं आयोजन या ठिकाणी बीपीएल म्हणजे बिंबिसार प्रीमियर लीगच्या माध्यमातून वर्ष पहिले. परत एकदा पुढचा चेंडू इन स्विंग पद्धतीचा चेंडू टप्पा पडल्यानंतर आतल्या दिशेने वळतोय. मेगा फायनलचा सामना 1 चेंडू 33 धावा आणि सामना या ठिकाणी विजयी ठरतोय बीएसके संघ. दोन्ही संघाच्या मंडळाकडून खूप खूप अभिनंदन.